धिक्कार असो या प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो या प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो या प्रशासनाचा धिक्कार असो वेळ द्या वेळ द्या परीक्षेला वेळ द्या वेळ द्या वेळ पुणे विद्यापीठापुढे विद्यार्थ्यांनी आक्रमक होत कॅरी ऑन विरोधात आंदोलन केलंय। थेट जाऊयात विद्यापीठ परिसरात त्यांचे प्रतिनिधी सागर आव्हाड उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। सागर, काय नेमकं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे? नक्की आपण जर पाहिलं तर विद्यार्थी आत्महत्या पाहायला मिळतात। परीक्षेला वेळ काढून मिळावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी त्यांनी केलेली पाहायला मिळते। विद्यार्थ्यांनी बॅरिकेड तोडून आतमध्ये विद्यार्थी आपल्याबरोबर आपण बातचीत केलं, काय मागणी की जर रिव्हॅल्युएशनमध्ये मुलांनी पेपर दिलेले आहेत, पेपर चेक झालेले नाही, त्यांची अजून मार्कशीट आलेली नाही आणि उद्यापासून पेपर आहेत, तर त्याचा आम्हाला विरोध आहे। तुम्ही 8 दिवसाचा कमीत कमी वेळ देण्यात यावा ही आमची मागणी आहे। काय मागणी आहे? आम्हाला एक्झाम पोस्टपोन करून पाहिजे आता, आणि आपले कॅरिऑनचे स्टुडंट्स आहे, आमचा कॅरिऑनचा केसच नाही, आम्हाला एक्झाम्स पोस्टपोन करून पाहिजे कारण आम्ही त्याच्यामुळे अडकलो आहोत। आमचे वायवा वगैरे सगळे एक्सटेंड करून पाहिजेत आम्हाला। काय मागणी आहे तुमची? कुठून आला? विश्रांतवाडीवरून पेपर क्लिअर असून पण परीक्षेला संधी भेटत नाहीये। मागणी अशी आहे का परीक्षेला कॅरी ऑन मिळून दिलेला आहे, फक्त आम्हाला आता पेपरची डेट पुढे एक्सटेंड करून पाहिजे। जी की आता युनिव्हर्सिटी देत नाही, उद्या पेपर आहे सगळ्यांचे, ती युनिव्हर्सिटी डेट आणि आमचे एक्झाम फॉर्म पण भरायचे बाकी आहे अजून, तर ते फॉर्म पण एक्सटेंड करावा आणि परीक्षेची डेट पण पुढे एक्सटेंड करावा अशी मागणी आहे आमची। की पेपर चेक करा, मागणी काय मागणी आहे तुमची? आमचा पेपर समोर ढकलण्यासाठी, पेपर पोस्टपोन करण्यासाठी, कारण काल आमचे ओरल प्रॅक्टिकल संपलेत आणि उद्यापासून आमचे पेपर्स आहेत। मग एका दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा? प्रॅक्टिकलचा अभ्यास करायचा कालपर्यंत आणि मग एका दिवसामध्ये पेपरचा अभ्यास होणार नाही ना, आणि एक एकच दिवस सुट्टी आहे, ॲटलिस्ट 2-2 दिवस तरी सुट्टी पाहिजे ना मग बॅकलॉगच्या मुलांना।